श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 9 समास 3। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। अन्न म्हणजे ब्रह्मपूर्ण जीवन तो नारायण अन्न भोक्ता भगवान जठरा नलरूपी श्रीराम। अन्न जीवा रक्षण करते अन्न जीवा शांतविते दान नाही या परते त्रिभुवनी आणिक श्रीराम। जीवन जीवासी जीवविते जीवन जीवरूप निरूते जीवन वदताच आल्हाद देते प्राणिमात्रांसी श्रीराम। क्षुधा तृषेचे दुःख भारी झोंबते प्राण्यादो प्रहरी या दुःखाची सरी दुजा कशासही नसे श्रीराम। अन्नदाता पितया समान अन्नदाता धार्मिक गहन अन्नदाता श्रेष्ठ पूर्ण दातया माझे श्रीराम। अन्नदाने प्रायश्चित्त घडे अन्नदाने दोष उडे अन्नदाने सुकृत जोडे व्याधी हरती अन्नदाने श्रीराम। अन्नदाने देवतांसी अन्नदाने पितरांसी अन्नदाने भूतांसी आनंद होय श्रीराम। बहुत करिता द्रव्यदान अथवा अमोल वस्तुदान तरी तृप्ती अन्नदाना समान आणिक कोठे आढळेना श्रीराम। सकळ जीवा अन्नदान करणे हे उचित जाण सामर्थ्य नसता त्यातही प्रधान कथिती ते परिसावे श्रीराम। संन्यासी अतिथी ब्रह्मचारी भुकेने पीडित नीच जरी विप्र विद्यार्थी सदाचारी साधक सिद्ध संत जन श्रीराम। अडचणीत गवसला जो देख पोटार्थी देशसेवक पांथिक ज्ञान अर्भक व्यंग दीन परोपकारी श्रीराम। आणिक जी देवता मुखे अग्नि जीवन धेन्वादिके त्यासी अन्न अर्पितानिके अगणित सुकृत हाती ये श्रीराम। जे वेद विद्या पठण करीती जे अध्यात्म ज्ञाने रंगोन जाती ज्यांसी बाणली वैराग्य स्थिती तया अन्न देता भले श्रीराम। पशुपक्षादिकांसी अन्न द्यावे विवेकेसी भुके झल्या व्याघ्रासी मांस कधी अर्पू नये श्रीराम। विप्र असावा स्वधर्माचरणी ब्रह्मचारी वेद पठणी अहिंसायुक्त अन्न सदनी असेल ते अर्पावे श्रीराम। हिंसा म्हणजे परपीडा चोरी लबाडी घात हे सोडा युक्त अन्न देता जोडा सुकृतासी दुजा नाही श्रीराम। अनंत सुकृतांच्या राशी तरी घडे अन्नदानासी तृप्ती नाही या सरसी आणिक कोठे श्रीराम। सद्गुरु आम्हासी वदती विप्रोच्चिष्ठे जे काढिती तयांची उच्चिष्ठे श्रीपती स्वहस्ते काढितसे श्रीराम। सद्गुरु गृही सर्व काळ अन्नाचा होत सुकाळ किती श्रमविती जठरानल त्याची गणती असेना श्रीराम। मुमुक्षु साधक सिद्ध थोर थोर येती प्रसिद्ध वैदिक शास्त्री आणि वैद्य विद्वज्जन किती एक श्रीराम। बहुत येती अन्नार्थी स्त्रियाले कुरान सेमिती चिंताग्रस्त तृप्त होती धनिक आणि सदिच्छ श्रीराम। नित्य असे मुक्त द्वार उपवासी न राहावा नर
ये विषयी खबरदार असती सतत श्रीराम. गावोगावींचे येती नर कोणी भिडस्त आळशी विसर. राहती म्हणून वरचे वर निमंत्रणे पाठविती श्रीराम. इतुक्याही देता सूचना क्वचित कोणी राहता जाणा. सर्वज्ञते सांगती खुणा अमुक गृहस्था बोलवावे श्रीराम. धनिक विद्वान आणि दीन सकळांसी एकची अन्न. स्वहस्ते प्रसाद देऊन जेऊ घालिती अतिप्रीती श्रीराम. गुरुवारी समाराधना नित्य होत उपासना. विप्र कुटुंबे गावची जाणा सकल जेऊ घालिती श्रीराम. गाव भोजने ती किती वरचे वरी अनेक होती. 18 पगड याती मिळती तृप्त होती गुरुगृही श्रीराम. गोंदवले गाव अति लहान तेथे बाजार सुरू करोन. गुरुप्रिय गुरुवार जाणोन नेमून दिला श्रीराम. कित्येक बाजार दिवशी पाचारती बाळा पाटलासी. वदती आज श्रीरामासी नैवेद्यसे श्रीराम. मनुष्य न सोडावा बाजारी जेऊ घाला पोटभरी. तदनंतर गावची सारी रामप्रसाद सेवावा श्रीराम. कोणी शिधा साहित्य देती काहिली चुलाणी ठेवती. पुरुष इतर पाक करीती स्त्रिया भाजिती पुरणपोळ्या श्रीराम. चुलींच्या करीती हारी वाटे यात्रा ही साजिरी. सत्ताधीश गुरुचे घरी गावोगावची भरली से श्रीराम. असो बाजारी जेवोन जाती मग गावची सकल याती. स्वहस्ते श्री गुरु वाढिती आग्रहाते करकरोनी श्रीराम. तो सोहळा अपूर्व जेथे नांदे गुरुराव. प्रसादा येती वाटे देव मनुष्य वेश घेवोनी श्रीराम. आणि उत्साही विशेष यात्रा भरे गोंदवलेस. ते समयी अन्नदानास गणती कोण करील श्रीराम. नित्य उत्साह गुरुगृही त्यातही विशेषत्वे पाही. परिसा श्रोते सर्वही एक चित्ते गुरुमहिमा श्रीराम. चैत्र शुद्ध नवमीसी यात्रा भरे 10 दिवसी. आषाढ शुद्ध पौर्णिमेसी नाम सप्ताह गुरुघरचा श्रीराम. गुरुपूजेचा तो दिवस धावोन येती सकल शिष्य. सोहळा तो विशेष आनंदन समाये अंतरी श्रीराम. माघ मासी दासनवमी उत्साह होत गुरुधामी. झोळी कुबडी जे नेमी दीक्षाधारी करीती भिक्षा श्रीराम. एकनाथ नामदेव तुकाराम पुण्यतिथीचा सोहळा परम. जयंत्या सण नित्य नेम महाप्रसाद होतसे श्रीराम. जपानुष्ठान सांगता किती उपनयने विवाह होती. बारशादी संस्कार चालती नित्य पोळी गुरुगृही श्रीराम. भोजना आधी जय जय श्रीराम या घोषाचा सेनेम. मध्ये श्लोक आर्याही सुगम प्रेमानंदे गरजती श्रीराम. नामस्मरणी भोजन करता कित्येकांच्या हरल्या व्यथा. प्रसाद रुचिरये वर्णिता भाविकांसी अतिप्रिय श्रीराम. व्याधी पीडित जनांसी रामतीर्थ औषधी खाशी. प्रसाद देती पथ्यासी रोगमुक्त भावया श्रीराम. सद्गुरूंचे चरणतीर्थ सेविता समाधान होत. नित्य घेती गुरुभक्त अत्यानंदे श्रीराम. प्रसादे रोग जाती प्रसादे चित्तशुद्धी होती. प्रसादे वाढे भगवत भक्ती महिमा किती वर्णावा श्रीराम. प्रसादे अन्नपूर्णा प्रसन्न कदापिही न पडे न्यून. तोही प्रकार सांगेन विशद करोनी श्रीराम. प्रातःकाळी पाक करीती सामुग्री घेती उपस्थित जनांपुरती. दोप्रहरी भक्त येती क्वचित काळी अनेक श्रीराम. 100-150 लोक येती त्यातची देखा तृप्त करीती. ऐसे गुरु कौतुक दाविती महदाश्चर्य कलियुगी श्रीराम. ब्रह्मानंदांसी दर्शन द्यावया कर्नाटकी जाण. गेले तेथे 1 शेर अन्न शतकांसी पुरविले श्रीराम. तैसीच उपाहाराची स्थिती अल्पपरी सकळा वाढिती. ऐसे प्रकार नित्य घडती अन्नपूर्णा वास करी श्रीराम.
इंदुरी असता गुरुवर दुष्काळ पडला से थोर, तेव्हा श्रींचे द्रवले अंतर, जेऊ घालिती गरिबांसी श्रीराम. किती लोक आले धाले, किती अन्न खर्च झाले, हिशेब कोणा न कळे गुरुगृहींचा श्रीराम. हिशेब केवळ भाजीचा, राखिला कोणी समयाचा, जाहला बहुत शतकांचा, आश्चर्य वाटे सकळांसी श्रीराम. गोंदावलीस असता किती, वारकरी जेऊ घालिती, शिबिका दिंड्या मार्गावरती, येता आदरे जेवविले श्रीराम. भोजनाचा ऐसा प्रकार, क्वचित केवळ मीठ भाकर, क्वचित पक्वान्ने मधुर, उर्मी एक राहीना श्रीराम. करणासारखी दानशूरता, क्वचित दाविती हीनता, भिकाऱ्यापाशी भीक मागता, लाभ काय होईल श्रीराम. क्वचित भिक्षा मागती, क्वचित ग्राम भोजने करीती, अंत कोणा लागो न देती, उर्मी एक तगेना श्रीराम. क्वचित कफनी भरजरीची, क्वचित कौपीन चिंधीची, खूण जाणा गुरुघरची, आहे आहे नाही नाही श्रीराम. उदकपूर्ती तैशाच रीती, ज्ञानवापी तीराप्रती, घाट बांधून कुंडे करीती, शीत स्वच्छ झऱ्यांची श्रीराम. खालती वरती पाणी कमी, परी येथेच वाहतसे नामी, ईश कृपा सद्गुरुधामी, साच साच श्रीराम. असो अन्नोदकाचा सुकाळ, नित्य करीती गुरुदयाळ, जपता तयांची नाममाळ, तृष्णा ताप निवेल श्रीराम. व्याधीग्रस्ता वैद्य मिळाला, भूतखेता मांत्रिक झाला, दरिद्रियांसी धनिक भेटला, गुरुराज योगी श्रीराम. अन्नार्थियांसी अन्नदाता, वेदांत्यांसी सर्वज्ञता, धेनूंसी होय प्राणदाता, योगिया योग शिकवितसे श्रीराम. नास्तिका साधनी लावित, साधका सिद्ध करीत, भाविकांसी दावोनी देत, निजरूप श्रीराम. भाविक नास्तिक हठयोगी, यांसी लावितसे सन्मार्गी, ऐसी माय भेटली जगी, तो एक धन्य पुरुष श्रीराम. असो साधका साधन करावयासी, मंदिरे बांधविती कैसी, हेची कथा पुढील समासी, श्रोते हो द्यावे अवधान श्रीराम. इति श्री सद्गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः तृतीय समासः. श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.